भिवंडी शहर आणि ग्रामीणमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे भिवंडी तालुक्यातील अनेक गावांच्या वेशीवरून शहराकडे वाहत येणारी एकमेव असलेली कामवारी नदी, ती कामवारी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकंदरीत पाहता भिवंडी शहरात येणारी कामवारी नदीची पातळी ही मोठ्या प्रमाणात वाढले असून नदी दुतंडीवरून वाहत असल्याचे आपल्याला दृश्यामध्ये पाहत आहेत। विशेष म्हणजे कामवारी नदीच्या ज्या घाटावर पार्किंग केलेल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्याही पाण्याखाली गेल्याचे आपल्याला दृश्यात पाहावयास मिळत आहे। तर विशेष म्हणजे या ठिकाणी एक पार्किंग केलेली मिनी बस ही या ठिकाणी पाण्यात वाहून गेल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। एकंदरीत पाहता ही बस शोधण्यासाठी सातत्याने महानगरपालिकेच्या वतीने काय प्रयत्न केले जातील हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार असलं तरी भिवंडी शहर आणि ग्रामीणमध्ये पावसाचा जोर जर अशाच पद्धतीने कायम राहिला तर भिवंडी शहरातील कामवारी नदी धोक्याची पातळी ओलांडून भिवंडी शहरात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। तर त्यामुळे भिवंडी महानगरपालिकेच्या वतीने नदीकाठी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदी किनारी जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे। नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी।